नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इस्रायल आणि श्रीलंकेतील महत्त्वाच्या बंदरांवरती ताबा मिळवल्यानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी आता ब्रिटनच्या पोर्ट सेक्टरमध्ये मोठी एंट्री करण्याच्या तयारीमध्ये आहेत. भारतातील सर्वात मोठी खाजगी पोर्ट ऑपरेटर कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, ब्रिटनमधील सर्वात मोठी बंदर ऑपरेटर कंपनी असोसिएटेड ब्रिटिश पोर्ट्स यामधील मोठा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यवहाराची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दीर्घकालीन धोरणाच्या दृष्टीनं या संधीचा आढावा घेण्यात येतोय, असं अदानी पोर्ट्सकडनं जाहीर करण्यात आले. दरम्यान ब्रिटिश पोर्ट्समधील 63% नियंत्रक हिस्सेदारी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही हिस्सेदारी 2 कंपन्यांकडे उपलब्ध आहे. दोन्ही पेन्शन फंड आहेत आणि यामध्ये पहिला पेन्शन फंड आहे तो कॅनेडियन पेन्शन फंड, यांच्याकडे 30% हिस्सेदारी आहे. तर दुसरा आहे ऑन्टेरियो म्युनिसिपल एम्प्लॉई रिटायरमेंट सिस्टम, यांच्याकडे 33% हिस्सा आहे. या दोन्ही संस्थांनी आपला हिस्सा विकण्यासाठी गुंतवणूक बँकांची नियुक्ती केल्याची देखील माहिती मिळते. असोसिएटेड ब्रिटिश पोर्ट्स ही इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधील 21 महत्त्वाच्या बंदरांचं संचालन करते. यामध्ये हेमिंगहॅम टनेजनुसार ब्रिटनमधील सर्वात मोठं बंदर आणि साऊथ कॅप्टन UK-मधील सर्वात मोठं निर्यात बंदर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे साऊथहॅम्प्टन या बंदरातनं दरवर्षी सुमारे 40 अब्ज पाऊंड किमतीची निर्यात केली जाते. ही बंदरं केवळ संचालक करणारी कंपनी नसून ऑफशोर विंड एनर्जी उद्योगातील देखील महत्त्वाची भागीदार आहे. या क्षेत्रातील 50%हून अधिक ऑपरेशन्स देखील ही कंपनी पुरवते. ब्रिटिश पोर्टच्या इतर भागधारकांमध्ये सिंगापूरचा सार्वभौम निधी GIC यांचा 20%, कुवेत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचा 10% आणि अँक्रोजी पोर्ट्स LLP यांचा समावेश आहे. यांच्या माध्यमातून ब्रिटनच्या सागरी व्यापारातील जवळपास 25% माल वाहतूक ही पूर्णपणे हाताळली जाते. 2025मध्ये ब्रिटिश पोर्टच्या 21 बंदरांनी 42.5 दशलक्ष टन बल्क कार्गो आणि 3.1 दशलक्ष युनिट कंटेनर आणि इतर युनायटेड कार्गो हाताळले होते. यातून कंपनीला 819 दशलक्ष पाऊंडचा महसूल आणि 586 दशलक्ष पाऊंडचा ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाला होता. कंपनीच्या उत्पन्नाचा मोठा भाग दीर्घकालीन ग्राहक करारांमधून येतो. याशिवाय पायलट आणि कन्व्हर्जन्सी सेवा हा देखील कंपनीच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. तर या दरम्यान अदानी पोर्ट्सने सध्या भारतातील 15 मल्टीनॅशनल कमोडिटी बंदरांचं संचालन करण्याचा अनुभव घेतला आहे. या बंदरांची एकूण कार्गो हाताळण्याची क्षमता 653 दशलक्ष टन आहे. याशिवाय कंपनी काही महत्त्वाची बंदरं देखील चालवते, जसे इस्रायल, टांझानिया, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी ते 4 बंदरं चालवतात. या बंदरांची एकत्रित क्षमता 144 दशलक्ष टन आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गौतम अदानींची कंपनी अदानी पोर्ट्स ही कंपनी ब्रिटनच्या पोर्ट क्षेत्रामध्ये एंट्री करते आणि तिथली सर्वात मोठी कंपनी ती विकत घेण्याच्या तयारीमध्ये आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय आणि याचा कशा पद्धतीचा इम्पॅक्ट आपल्याला भविष्यामध्ये त्या शेअरवरती पाहायला मिळू शकतो, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.